कातर वेळी पिंपळ पारी, कातर वेळी पिंपळ पारी पडग पांता रंगी, कधी मनातील चित्र हरवते आठवणींच्या संगी, ह्या चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती, चित्रकथी 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 चित्रकथी। गहू आणि तांदूळ सगळं झालंय ना? पक्का आवडा मला। हो हो, काय काय चाललंय? मालक का? हो मीच मालक आहे। नाही, माझ्यामुळे आपल्याला त्रास झाला नाही ना? त्रास खूप झाला, पण आता सांगून काही उपयोग आहे का? हो हो। कोण आहात कोण तुम्ही? आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके, देवाने दिधले हे जग आम्हा खेळण्याकरिता। काय चाललंय काय? हा? एक तर आला तरी हॉर्न वाजवलात, नाव विचारलं तर कविता ऐकवताय, काय चाललंय काय तुमचं हे? आचार्य म्हणतात चांगल्या कवी, आचार्य म्हणतात चांगल्या कवींच्या कविता आणि सुभाषित संधी मिळेल तेव्हा ऐकवावीत, त्यामुळे समाज स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनतो। मी रामभाऊ लुकतुके। अरे वा, छान। आपण खारेगावला राहता का? अरे हे कसं माहिती? या तुमच्या स्टिकरनी सांगितलं, खारेगाव सोशल क्लब। तो पण पाहिलात तर तुम्ही? बरं मग? नाही नाही, आपल्याला तसदी होणार नसली तर एक विचारू का? काय? नाही नाही, सुमंगल प्रिंटिंग प्रेस कुठे आहे हो? बस एवढंच ना? हो. सोपं आहे। एक काम करा, इकडनं असं सरळ चालत 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 जा। बर। थांबा थांबा, अजून व्हायचंय। उजवीकडे वळलात ना की तिथे मारुती मंदिर लागेल। बर। तिथे पोहोचला की कानिफतात रसवंती गृहाच्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल। आला 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 आला, मग त्याच आवाजाचा मागोवा घेत घेत चालत राहायचं की मग कानिफतात रसवंती गृहापाशी पोहोचलात ना की तिथूनच खारेगावची हद्द सुरू होते। मग तिथे पोहोचल्यानंतर ना असं सरळ जायचं आणि 4 गल्ल्या ओलांडून 5वी गल्ली लागेल। त्या 5व्या गल्लीला असं डावीकडे वळलात की मग अरे वा, अहो आपल्याला खारेगावची इतकी चांगली माहिती आहे। हा, मग आपल्याला त्रास होत नसेल तर मी एक विचारू का? आता काय? नाही नाही, आपल्या या दुचाकीवरून तुम्ही मला तिथे सोडाल का? ठीक आहे, बसा। वा वा, हे जरा धरा। हे काय? ही माझी आता कुठे उडा हे? हे जरा तुमच्या दुचाकीवर ठेवाल का? हो ठेवतो ना। हो, हलका आहे ना? हो, मी बसतो। या बसा। चिंगेला बरं का आमच्या हे शहाळं खूप आवडायचं, आणि इतकं आवडायचं तुम्हाला सांगतो, म्हणजे ती म्हणायची की बाहेरचं एवढं फुकट जातं, आपण काय खायचं नाही। चांगलंय। स्कूटर आणून द्या, स्कूटर आणून द्या। मग शेवटी मी तिला 3 चाकी स्कूटर आणून दिली। ती घसरली, पडली, तर ती म्हणली बरोबर 1 चाक जास्त आहे म्हणून मी पडले। रामभाऊ चला, हो चला, बायको वाट बघते हो घरी, चला ना। हॅलो हॅलो, अहो तुम्ही कुठे आहात? भाजी आणायला काय एवढा वेळ लागतो का? अगं घरीच येतोय मी। अहो तुम्हाला दुपारी गोळी घेऊन झोपायचं असतं, एवढं तरी लक्षात आहे ना? अगं मी घरी यायला निघालोच होतो तर वाटेत एक वयस्कर गृहस्थ भेटले। ओ, तुम्ही काय प्रवचन देताय का?
अगं मी घरीच येत होतो तर वाटेत एक वयस्कर गृहस्थ भेटले. त्यांना आपल्याच एरियात कुठेतरी जायचं होतं म्हणून त्यांना लिफ्ट देतोय. पण ते वयस्कर गृहस्थ असे आहेत ना की वाटेत येता येता प्रत्येक ठिकाणी त्यांना काही ना काहीतरी घ्यायचंच आहे. त्या वयस्कर गृहस्थांमुळे उशीर झाला. काय वयस्कर वयस्कर, तुम्ही स्वतःला का चिरतरुण समजताय का? ए त्या म्हाताऱ्याला आहे तिथे सोडा, फार तर रिक्षात बसवून द्या, पण आधी तुम्ही घरी या. हं. कळते का मी काय म्हणते ते? हो हो आलो आलो. हे लसणीचं कुठलं आहे? हे द्या मामा. राम भाऊ माफ करा मला. बर बर. आणि सुनीता काय म्हणतेय? हा बरं आई, आता तू ना तुझ्या दादाशी बोल बरं. मला ना काम आहेत भरपूर. हा थांब, मी देते त्याच्याकडे. श्रीकांत. हा, मग बोला श्रीकांत शेठ, काय म्हणते तुमचं ऑस्ट्रेलिया? नाही रे, नाही या वर्षी पण नाही जमणार मला यायला. नाही का नाही जमणार त्याचं कारण तुझ्या बहिणीने सांगितलं असेलच ना तुला. अरे माझा झोपेचा प्रॉब्लेम रे. एकदा झोप मोडली की परत झोपच लागत नाही रात्रभर. त्यामुळे ऑस्ट्रेलियात काय कळवा सोडून पण जावं असं वाटत नाही मला. हा ते एक मिनिट श्रीकांत, मी तुला जरा वेळाने फोन करतो. हा कुठतरी आलंय. ती कसली बघते, ती काहीतरी काम कर. आले आले. मी निघाल्यावरती येते बरोबर. माझ्यामुळे आपल्याला त्रास झाला असेल ना, पण MG कुलकर्णी अय्या बाई मामा तुम्ही. चिंगे घे 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 घे, जरा हलकत आहे ते. या 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 या, बसा बसा बसा. बसतो. हं. भाई मामा हा. नमस्कार करते. हो, सौभाग्यवती भव. आज पहिल्यांदा भाई मामा तुम्ही माझ्या घरी आलात. हो ना, अगं दरवेळेला मी यायचं मनात आणतो, पण तिथली कामं तुला माहितीच आहेत. हो पण आज ठरवलं, आज जायचं म्हणजे जायचंच, आणि आलो. हो अहो 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 म्हणजे जावई बापूच ना. हो. जावई बापू या, त्यांना बोलवच नाही. मलाही त्यांना काही जाब विचारायचं. आजी चिंगी अशी वाढली कशी? भाई मामा काहीतरीच तुमचं. जावई बापू. अहो अहो बघताय काय, माझे मामा भाई मामा या ना. मामा हो माझे मामा. जावई बापू, अहो घडणाऱ्या घटना घडून जातात, पण अपघात म्हणायचं आणि विसरून जायचं. घटना अपघात, अहो काय बोलताय तुम्ही? तुला सांगतो चिंगे, मामा मी तुमची माफी मागतो. म्हणजे काय, माझ्याकडून जो काही प्रमाद घडला ना त्याला तुमची ही भाचीच जबाबदार आहे. का? म्हणजे रस्त्यात जो कोणी म्हातारा भेटलाय त्याला तसंच सोडून लवकरात लवकर घरी निघून या असं म्हणाले हो ही. त्यामुळे मग चिंगे अगं म्हाताऱ्याला म्हाताराच म्हणणार, दुसरं काय म्हणायचं सांग. मामा मामा तुमचा स्वभाव ना अगदी तसाच आहे हा. आधी एकदम कठोर आणि मग नंतर बाई बाबा, आता तुम्ही आलायत ना, आपण एवढ्या गप्पा मारू. अगं काय सांगतेस, म्हणजे 2 रात्र आणि 3 दिवस तुझे भाई मामा आपल्या इथे राहणार आहेत? अरे हळू बोला ना, काय तुम्हाला कळतं की नाही? खाली खाली. मामा तुम्ही नाही, माझ्या येण्यानं आपल्या बोलण्यात व्यत्यय तर आला नाही ना? नाही, तुमच्याबद्दलच बोलत होतो आम्ही.
म्हणजे तुमच्या परिषदेबद्दलच मालती मला सांगत होती. मलाही त्या बाबतीतच बोलायचं होतं. काय? काय चिंगे, आमची परिषद रात्री 10 वाजता संपणार. त्यानंतर मी उशिराने घरी परत येणार आणि मग इतक्या रात्री तुमच्या घराची बेल वाजवणं हे मला काही प्रशस्त वाटत नाही. झोप मोडेल ना. तेव्हा चिंगे, तुमच्या घराची किल्ली मजोल देतेस का? अरे वा. म्हणजे तुमच्यासारखी विचारसरणी असलेल्या माणसांबद्दल मी आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष अनुभव आला. कधी जाणार आहात परिषदेला? आज संध्याकाळीच जाईन म्हणतो. मालती, अगं मामांना तुझ्याकडची किल्ली दे. हो येते हा मामा. हा हा, मीही माझ्या तयारीला लागतो. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश. चला, सुंठे वाचून खोकला गेला. हो चाल. नको रामभाऊ, दुसऱ्याला उगाच रात्री त्रास देऊ नका. आचार्य काय म्हणतात की दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश पाडून त्याला त्रास देण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात प्रकाश पाडा आणि स्वतःची कामं स्वतःच करा. मालती, ए मालती, नाही, माझ्या हातून पाण्याचा माठ फुटला. यामुळे तुमची झोपमोड तर झाली नाही ना? तुम्ही कुणीच काही बोलत नाही हो, मला सांगा ना. नाही, हा माठ फुटला त्यामुळे तुमची झोपमोड झाली का नाही झाली? नाही झाली हो. बरं झालं, चला. हे? काय करतेस तू? हा, ह्याला प्राणायाम म्हणतात. मामा म्हणतात असं नियमित केल्याने मनाचा आणि देहाचा स्थूलपणा कमी होतो. तुझ्या त्या मामाचं कौतुक मला सांगत बसू नकोस. तू त्यांना चावी दिलीस का? हो, आज मी स्वतः पुन्हा दिली चावी. काल माहिती ना केवढा घोळ घालून ठेवला होता त्यांनी.
तो माठ फोडून टाकला, माझी झोपमोड करून टाकली. आज तसं काही केलं नाही. त्यांचं काही सांगता येत नाही. गोळ घालणारच ते. मी झोपतोय आता. दिवा बंद करून टाका. चला चला उठा. ते झालं प्राणायाम झाला तुझा. झाला स्थूलपणा कमी झाला तुझा. आणि आज मला काही घोळ नकोय. मला शांतपणे झोप हवी आज. हा ऐक. मी तुमची माफी मागतो, पण रात्रीचं त्यांना कशाला उठवताय? नाही गायतोंडे, नाही पाटसकर. अहो आलो आलो. आलो रे आलो. नका हो, माझं चुकलं. काही बोल. कुलकर्णी, हे गृहस्थ तुमच्या ओळखीचे आहेत? ओळखता म्हणून काय विचारताय? हे आमचे पाहुणे आहेत. तुम्ही यांना हे असं का आणलंय? काय काय प्रकार काय हा सगळा? काय हो पाहुणे, आता तुम्ही स्वतः तुमच्या तोंडाने सांगताय का मी सांगू? नाही, काय झालं, मी परिषदेच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तुम्हाला माहितीच आहे. हा, आचार्यांचं भाषण आज इतकं अप्रतिम झालं की त्या भाषणाचा परिणाम म्हणून मी इकडे तिकडे भरकटत कुठे गेलो काय मला का. आता तुम्हीच सांगताय का मी सांगू? नाही मीच सांगतो आता. कुलकर्णी, अहो तुम्ही हे तुमचे पाहुणे रात्री 2 वाजता यांच्याकडच्या चावीनं आमच्या घराचं दार उघडून आमच्या घरात आले. आता मला सांगा कुलकर्णी, रात्रीचे 2 वाजता जर एखादा परका माणूस तुमच्या घरात असा घुसत असेल तर आम्ही काय समजायचं? सांगा ना, काय समजायचं आम्ही? सांगा ना कुलकर्णी. अहो काय सांगणार. नाही, माझ्यामुळे तुमच्यासारख्या सद्गृहस्थांची झोपमोड झाली, हे फार वाईट झालं. खरं तर माझ्यामुळे कोणाचीच झोपमोड होऊ नये याच्याकरता मी अत्यंत प्रयत्नशील असतो. पण भाषण, काय भाषण होतं तुम्हाला सांगू. काय विचित्र माणूस आहे. अहो माझ्या घरात कसे घुसले हे सांगायचं सोडून काय भलतं बोलताय? मला एक कळत नाहीये, आम्ही यांना आमच्या घराची चावी दिलेली असताना ते तुमच्या घरात शिरतीलच कसे? हा प्रश्न माझा आहे. विचारा मग. काय हो, माझ्या घराची चावी यांच्याकडे कशी? मामा, मला सांगा, आम्ही तुम्हाला आपल्या घराची चावी दिली होती की नाही? हो हो आपलं घर हे पहिल्या मजल्यावर आहे, हेही तुम्हाला माहिती होतं. हो हो. मग तुम्ही दुसऱ्या मजल्यावरती ह्या पाटसकरांच्या घरात का गेलात? हा, अहो तेच तर मगाचपासून मी सांगतोय. आचार्यांचं भाषण इतकं अप्रतिम झालं की त्या भाषणामध्येच मी रममाण होऊन इकडे तिकडे भरकटत आलो. मला कळलंच नाही दुसरा मजला कधी आला. नाही काय नाही, आलो आपण घरी जाऊ, आतमध्ये जाऊ आणि बोलूयात काय बोलायचं ते. काय झालं नाही, या लवकर या. अहो पण मी आत येऊन बोला तुम्ही. मामा बसा इथे. मामा बसा. पाटसकर, तुम्ही कुठे गेले? इथं आहे मी. काय ग, दमाल झालं हो मला आता. आता बोला, काय बोलायचंय ते. मुद्दा लक्षात आलाय का तुमच्या? मुद्दा लक्षात आलाय का तुमच्या कुलकर्णी? हे तुमचे पाहुणे आहेत, मान्य. तुम्ही तुमची चावी यांच्याकडे दिली, तेही मान्य. ते चुकून पहिला मजला समजून दुसऱ्या मजल्यावरच्या आमच्या घरापाशी आले, ते सुद्धा मान्य. पण कुलकर्णी, एकाच चावीनी तुमचं आणि माझं दोघांचंही घर उघडलं जातंय. आता काय करायचं? प्रश्न आता विश्वासाचा आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तुमच्या सगळ्या चाव्या माझ्याकडे आणून द्या आणि तुम्ही तुमचं लॉकच बदलून घ्या ना. लॉक बदला? अहो ती काय नळाची गाळणी आहे का? घाण साठली महिनाभरात की बदलून टाकली? लॅच आहे ते काय साधं टाळं नाही. ते विकत घ्यायचं म्हणजे केवढं महाग पडतं का हो पाहुणे? हो हो हो. बघा, त्यापेक्षा तुम्ही तुमचंच लॅच का नाही बदलत? मी नाही बदलणार. अरे म्हणजे आमच्या पाहुण्यांकडून तुमचं दार उघडलं जातं तर तो तुमच्या दाराचा प्रॉब्लेम आहे ना. अहो असं कसं म्हणता तुम्ही? तुमच्या चावीनी आमचं घर उघडलं जातं म्हणजे तुमच्या चाव्यांचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमच्या चाव्या द्या माझ्याकडे. नाही, मी नाही देणार चाव्या. नाही, तुमच्या चाव्या माझ्याकडे द्या. मी देणार नाही म्हणून सांगितलं ना. मी सुद्धा ऐकणार नाही. अरे तुम्ही मला क्षमा करणार का? नाही, माझ्यामुळे कुणाला तसदी होऊ नये म्हणून मी चाव्या घेऊन गेलो आणि त्या चाव्यामुळेच ही तुम्हाला तसदी पडली. तसदीबद्दल मला क्षमा करा. नाही, मला वाटतं की हा वाद इथेच थांबावा, कारण वाद वाढल्याने संवाद होतच नाही. आमचे आचार्य असं पहिल्यांदा हे काहीतरी पटेल असं बोलले हो पाहुणे. मी आता काही इथं वाद घालत नाही.
कुलकर्णी हं? आता जातोय मी, पण उद्या सकाळी मी पुन्हा येईन आणि याच विषयावरती चर्चा करेन आणि जाताना तुमच्या चाव्या घेऊन जाईन. आता प्रश्न तत्वाचा नाही, आता प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आहे. जातोय मी. मामा दार उघडा दार. ए बाकी तुझे मामा आहे तर तू तरी दार उघड ग. उघडा उघडा दार उघडा. ए काय गोळी घेतली त्याचाही काय उपयोग. हॅलो गोरा तुझी गोरा मस्त वाटते. आलो बाबा आलो, थांब ना जरा. काय ग इकडे हं? इकडे इकडे. काय आता तुमच्या पाहुण्यांची धरपकड करताना आमची किल्ली आताच राहिली हे लक्षातच नाही आलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या पाहुण्यांची किल्ली सुद्धा आतमध्येच आहे आणि दार बाहेरून बंद. मग आता मी काय करायचं. तुमची चावी आमच्या घराला लागते, ती द्या. एक मिनिट एक मिनिट. ही घ्या चावी आणि निघा. अहो पण निघा चला चला निघा. उगाच वाद घालतात माझी झोप मोड करतात. आणि कसे झोपलेत रे माझी झोप मोडून. काय छे, पाटकरने वाद आणलाय आज. तुमचं चालू दे. किती गोळ्या घेतल्यानंतर मला झोप लागणार कुणाच ठाऊक. मला स्वतः मी झोपलीये तुम्ही जागे आहात चिडवते का काय कुणाच ठाऊक मला. अरे झोपू पण देत नाही रे तुम्ही. कोण आहे? कुलकर्णी काय आता हं? काय हे बघा, तुमच्या ऐवजी मी माझं लॅच बदलावं अशी तुमची इच्छा असेल ना तर मी बदलतो. पण जा आता जा. आणि परत मला ना तर खबरदार माझी झोपड करायला येऊ नका. बघा कुलकर्णी, शांत व्हा आणि मुद्दा लक्षात घ्या. काय कुलकर्णी, तुमच्याकडच्या या चावीनं आमचं लॅच उघडतच नाहीये. ही चावी आमच्या लॅचला लागतच नाहीये. घ्या. अरे लागते असं म्हणालात ना मगाशी. पण तुमच्या पाहुण्यांकडची लागते म्हटल्यानंतर तसंच म्हणणार ना मी. आणि मुद्दा तो नाहीच आहे, नीट लक्षात घ्या. तुमच्याकडच्या एका चावीनी आमचं लॅच उघडतं आणि दुसऱ्या चावीने उघडत नाही. ह्याला काय म्हणायचं. जोवर दार उघडत नाही तोवर मी आताही जाऊ शकत नाही. आणि या थंडीच्या दिवसात मी काय करणार. आता खरंच माझ्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. तुमच्याशी बोलले की ताकद नाही हो माझ्या अंगात. रडू नका तुम्ही. थांबा एक मिनिट. तिकडे इकडे तिकडे इकडे काय. एक काम करा, तुम्ही आजच्या रात्री इथे झोपा. हा अजिबात त्रास देऊ नका. उद्या सकाळी आपण काय बोलायचं ते बोलूया ना. पाटसकर,
मला तुम्हाला आणखीन एक तसदी द्यावी लागणार. आता काय? अहो, कालच्या गडबडीमध्ये माझी एक पिशवी तुमच्या घरात राहिली. अरे देवा, म्हणजे आता तुम्ही पुन्हा आमच्या घरी येणार का काय? काय चाललंय? तुम्ही हसताय काय? झोपायचं नाही का तुम्हाला? काल रात्री एवढा घोळ झालाय तेवढं कमी आहे का? बस ना आता, चला झोपा. वहिनी, सांगा आता तुम्हीच काय ते. हो, काय झालं माहितीये का, मीच थोडा घोळ घातलाय. हे पाटसकर भाऊजी थोडे धानरट आहेत ना, म्हणून पाटसकर वहिनींनी माहेरी जाताना त्यांच्या घराची एक चावी माझ्याकडे दिली होती आणि ती चावी काल मी मामांना दिली. मामा तिकडे, हे इकडे. म्हणजे तू आतमध्ये घोरत होतीस, हे इथे घोरत होते, हे इथे. अशी झोपपोड केली काय? हे सगळं झोपडलं तू जबाबदार आहेस तर. भाई मामा, हा? एवढी काय घाई होती हो? अजून 2 दिवस राहिला असतात तर. अगं हो, मलाही वाटत होत, पण जायला हवं ना. हा, जाऊ बापू, येतो बर का. हा, नाही, वयोपरत्वे जरा आमचा घोळ घालणं वाढलेलं आहे. हा, पण तसदी मात्र कोणाला झाली असेल ना तर त्याबद्दल आम्हाला माफ करायचं. हा, येतो. चल ठीक.